Hello my dear students, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स क्लास 12 फिजिक्स मधला नेक्स्ट पॉइंट आपण घेऊन येत आहे फ्लुइड्स इन मोशन. ओके, जेव्हा आपण फ्लुइड्स म्हटलं की आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे? लिक्विड अँड गॅसेस. आता फ्लुइड्स कशा प्रकारे तर इन मोशन. आता याच्या अगोदर आपण कॅपिलॅरिटी शिकलो. त्यामध्ये काय घेतलं होतं? एक कंटेनर होतं. कंटेनरच्या आतमध्ये काय ठेवलं होतं? लिक्विड होतं. म्हणजे ते लिक्विड ॲट रेस्ट होतं, बरोबर ना. आता आपल्याला फ्लुइड्स इन मोशनचे एक्झाम्पल जर पाहिले आपण तर वॉटर रनिंग थ्रू टॅप्स, बरोबर ना. आपल्या घरी जो नळ असतो त्याला म्हटलं गेलेलं आहे टॅप. वॉटर रनिंग थ्रू टॅप्स काय तर फ्लुइड्स इन मोशन आहे. वॉटर लिक्विड आहे, लिक्विड इन मोशन, बरोबर ना. आपण जर रिव्हरचं एक्झाम्पल घेतलं बरं, किंवा मग कालवा जर पाहिला आपण, एखादा कालवा, बरोबर, ते सुद्धा वॉटर इन मोशन, फ्लुइड इन मोशन आहे, बरोबर. किंवा सिम्पली अजून आपण हे सुद्धा एक्झाम्पल घेतलं, मला सांगा कुकिंग गॅस फ्लोईंग थ्रू ट्यूब्स. जे ट्यूब्स आहे गॅसची त्याच्यामधून तो कुकिंग गॅस फ्लो होतो जेव्हा आपण काय करतो? गॅस ऑन करतो. ते सुद्धा एक्झाम्पल आहे फ्लुइड इन मोशन. जरी तो गॅस आहे तरी फ्लुइड या वर्डमध्ये लिक्विड आणि गॅसेस दोन्ही येतात. म्हणून फ्लुइड्स इन मोशनचे आपण हे डेली याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण पाहिले. त्यानंतर एक महत्त्वाचा वर्ड आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे हायड्रोडायनामिक्स. कोणता वर्ड? हायड्रोडायनामिक्स. ठीक आहे, हायड्रोडायनामिक्स कशाला म्हटलं जातं? आता या ठिकाणी खरं तर आपण हा जो वर्ड आहे या वर्डला दोन याच्यामध्ये स्प्लिट करू. ठीक आहे, एक म्हणजे हायड्रो आणि एक म्हणजे डायनामिक्स. खरं तर हायड्रो म्हणजे आपण लिक्विड घेऊ शकतो, वॉटर घेऊ शकतो, पण या ठिकाणी आपण हायड्रो म्हणजे काय घेऊ? फ्लुइड्स. काय घेऊ आपण? फ्लुइड्स. डायनामिक्स मीन इन मोशन. डायनामिक आहे म्हणजे पुढे जात आहे. डायनामिक्स नॉट स्टॅग्नंट म्हणजे एका ठिकाणी स्थिर नाही. स्टॅग्नंट आणि डायनामिक हे दोन्ही वर्ड एकमेकांच्या अपोजिट आहे. डायनामिक्स आहे म्हणजे इन मोशन आहे, फ्लुइड इन मोशन. आता हायड्रोडायनामिक्स याच्याबद्दल पाहायचं तर हायड्रोडायनामिक्स काय आहे तर इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स. ते काय तर इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी करायचा असतो हायड्रोडायनामिक्स मध्ये. कशाचा? स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. पण फ्लुइड्स कसं तर इन मोशन. म्हणजे सिम्पली आपण जर हा वर्ड जरी बरोबर व्यवस्थित लक्षात ठेवला की फ्लुइड्स इन मोशन, हायड्रोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of properties of fluids in motion is known as hydrodynamics. After that, जेव्हा आपण आता हा चॅप्टर शिकत असताना एक लक्षात घ्या, जेव्हाही आपण फ्लुइड कन्सिडर करू, महत्वाचं म्हणजे ते रिअल फ्लुइड नसेल तर ते आयडियल फ्लुइड असेल. ते काय असेल? आयडियल फ्लुइड असेल. रिअल फ्लुइड आणि आयडियल फ्लुइड म्हणत असताना बघा काय, आपण ऍक्च्युली डे टू डे लाईफमध्ये ज्या कोणत्या फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो ना ते खरं तर रिअल फ्लुइड असते. काय असते? रिअल फ्लुइड असते. मे बी मग फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉटर घ्या, बरं का, हनी, शहद घ्या, शहद सुद्धा एक फ्लुइड आहे. कुकिंग गॅस घ्या, हे सगळे रिअल फ्लुइड्स आहेत. पण रिअल फ्लुइडच्या बाबतीत काय होते ना, जेव्हा ते फ्लो होत असतात त्याच्या प्रॉपर्टीज एका 2-2 सेकंदांनी त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होत जातात. म्हणून रिअल फ्लुइडचा जो स्टडी आहे ना हा खूप कॉम्प्लेक्स असतो. हायर स्टडीजमध्ये जेव्हा तुम्ही जाता, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, त्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स असते. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तुम्हाला ह्या सर्व रिअल फ्लुइडचा अभ्यास करावा लागेल. सध्या ॲज ऑफ नाऊ आपण लिमिटेड राहू कशासोबत? आयडियल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइडच आपण का घेता? याच्या अगोदर आपण डिफरन्शिएट केलं होतं रिअल फ्लुइड आणि आयडियल फ्लुइड. कसं असते तर आपल्याला माहिती आहे आयडियल फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिबल असते. काय असते? इनकॉम्प्रेसिबल असते म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाही. अजून कॉम्प्रेस करता येते. जेवढी जागा त्याला अगोदर लागते तेवढी जागा त्याला लागेल. इनकॉम्प्रेसिबल आहे. इनकॉम्प्रेसिबल असल्याने काय होते, आता ते जे फ्लुइड आहे त्याचा मास तर सेम आहे, मास चेंज होणार नाही, पण कॉम्प्रेस करता येत नाही. म्हणजे त्याला लागणारी जागाही कमी करता येते. म्हणजे मासही कॉन्स्टंट राहते, व्हॉल्यूमही कॉन्स्टंट राहते. आणि म्हणजेच काय तर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड जे असतं त्याची जी डेन्सिटी आहे
त्याची जी डेन्सिटी आहे ही डेन्सिटी सुद्धा काय राहते तर कॉन्स्टंट राहते. कशाची? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडची. त्यानंतर आपण जे आयडियल फ्लुइड घेतो ना याचा जो फ्लो असतो हा फ्लो कसा असतो तर हा फ्लो स्मूथ असतो. कसा असतो? स्मूथ असतो. तो फ्लो कसा असतो तर तो स्टेडी असतो. स्टेडी कॉन्स्टंट स्टेडी म्हणत मला असं म्हणायचं आहे की हा स्टेडी असणे म्हणजे प्रॉपर्टीज लाईक व्हेलोसिटी असेल. व्हेलोसिटी ॲट अ पॉइंट रिमेन्स कॉन्स्टंट ओव्हर अ टाइम. म्हणजे स्टेडी फ्लो आहे म्हणजे व्हेलोसिटी जी आहे ते कशी आहे? कॉन्स्टंट आहे ओव्हर अ टाइम. सपोज हा एक पाईप आहे. ठीक आहे. या पाईपमधून काय तर एखादं जे लिक्विड आहे ते लिक्विड काय होत आहे तर फ्लो होत आहे. ठीक आहे. आता जर मी ही जी लाईन आहे याचा जर विचार केला आणि या ठिकाणी ठीक आहे या पॉईंटला काय केली? व्हेलोसिटी मेजर केली. व्हेलोसिटी आता मेजर केली आणि 5 मिनिटांनी आलो त्यानंतर सुद्धा काय केली? व्हेलोसिटी मेजर केली तर ते व्हेलोसिटी आपल्याला काय भेटते? कॉन्स्टंट भेटते ओव्हर अ टाइम. म्हणजे टाइम जरी चेंज होत गेला तरी सुद्धा व्हेलोसिटी काय मिळते? कॉन्स्टंट मिळते. याला म्हटलं जातं स्मूथ किंवा याला म्हटलं जातं स्टेडी. याला काय म्हटलं जातं? स्टेडी म्हटलं जातं. त्यानंतर महत्वाचं म्हणजे हे जे फ्लुइड आहे आपण जे कन्सिडर करतो कोणतं फ्लुइड? आयडियल फ्लुइड आपण कन्सिडर करत आहे तर आयडियल फ्लुइड हे नॉन व्हिस्कस असते. काय असते? नॉन व्हिस्कस. तर नॉन व्हिस्कस आपल्याला नेक्स्ट जो पॉईंट आहे या चॅप्टरमध्ये तो व्हिस्कॉसिटी आहे त्याच्यामध्ये बघू आपण नॉन व्हिस्कस असते म्हणजे काय. ठीक आहे. तर काय असते? नॉन व्हिस्कस असते. ठीक आहे. नॉन व्हिस्कस असते म्हणजे जेव्हा तो फ्लो जात असतो ठीक आहे त्याचे जे आपण जर लेयर्स केले जसे की 1 लेअर 2 लेअर 3 लेअर तर याच्यामध्ये म्हणजे in between the layers there is no resistance, frictional resistance. याच्यामध्ये फ्रिक्शन होत नाही. नॉन व्हिस्कस राहते. आणि समजा एक लेअर ही आहे लिक्विडची, दुसरी लेअर ही आहे, थर्ड लेअर ही आहे फ्लुइडची. बरोबर आहे का? हे जे तिन्ही लेअर एकमेकांच्या ओढून जात असताना एकमेकांना थोडंफार अपोज करतात. काय करतात? अपोज करतात. त्याला खरं तर व्हिस्कोसिटी म्हटलं जातं. जसं हनी जर आपण टाकलं सहज जर टाकलं तर ते समोर जरा एकदम स्लोली जाते. याचा अर्थ काय? त्याच्या हनीच्या ज्या लेयर्स आहे सहजाच्या ज्या लेयर्स आहे आपण जर पाहिलं तर त्या समोर जाताना एकमेकांना काय करत आहे? विरोध करत आहे. अपोजिशन करत आहे. रेजिस्टन्स करत आहे. याला म्हणतात व्हिस्कोसिटी. ज्याची व्हिस्कोसिटी जास्त बरोबर ना ज्याची व्हिस्कोसिटी जास्त म्हणजे जे पदार्थ जास्त चिकट असतात ते समोर जायला जरा स्लोली जातात. यालाच म्हणतात व्हिस्कोसिटी. आता नॉन व्हिस्कस म्हणजे काय? नॉन व्हिस्कसचा अर्थ असा आहे की व्हिस्कोसिटी नाही, चिकटपणा नाही, म्हणजे ते काय तर व्यवस्थित स्मूथली समोर फ्लो होत राहतात. आपण जे आयडियल फ्लुइड कन्सिडर करणार आहे की ते सुद्धा कसं आहे तर नॉन व्हिस्कस आहे. बरोबर आहे. मग काय म्हणतो आपण? इनकॉम्प्रेसिबल आहे, स्मूथ आहे, स्टेडी फ्लो आहे, नॉन व्हिस्कस आहे. आणि त्यानंतर एक म्हणजे पुन्हा जो फ्लो असेल हा इरोटेशनल असेल. काय असेल? इरोटेशनल नसेल म्हणजे इरोटेशनल असेल. काय होतं कधी हे याचा आतमधला जो फ्लो रेट आहे हा फ्लो रेट जर खूप जास्त राहिला ना तर हे जे आहे हे स्मूथली फ्लो न होता या ठिकाणी काय होते तर अशा प्रकारचे रोटेशन्स क्रिएट होतात लिक्विडचे. बरोबर आहे. अशा प्रकारचे रोटेशन्स क्लिअर होतात आणि याला म्हटलं जातं एडी किंवा अनेक त्याच्यामध्ये त्याला म्हटलं जातं एडीज फॉर्मेशन. आपण पाहतो ना कधी पाण्यामध्ये अशी गोलाकार आपल्याला चक्र किंवा आपल्याला नदीमध्ये आपण म्हणतो की भोर आहे. बरोबर ना. एखाद्या नदीमध्ये भोर आहे त्या ठिकाणी म्हणजे ऍक्च्युअली काय तयार झालं असतं? एडीज तयार झाला असतं. आणि लक्षात घ्या मग एडीज तयार होत असेल तर तो जो फ्लो राहतो तो फ्लो कसा राहतो? रोटेशनल राहतो. काय राहतो? रोटेशन राहतो. एडीज फॉर्मेशन होतात. काय फॉर्मेशन होतात? एडीज. वी आर कन्सिडरिंग हियर द आयडियल फ्लुइड व्हाईल स्टडीइंग द फ्लुइड्स इन मोशनचा अभ्यास करत असताना आपण एक सिंपल आयडियल फ्लुइड घेणार आहे, रिअल फ्लुइड घेणार नाही. कारण रिअल फ्लुइडचा स्टडी खूप कॉम्प्लेक्स आहे. मग आयडियल फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल, स्मूथ अँड स्टेडी फ्लो, नॉन व्हिस्कस अँड इरोटेशनलचा अर्थ असा आहे की एडीज फॉर्मेशन होणार नाही. ओके. नेक्स्ट बघा आपण काय काढले? एक समजा ट्यूब काढलेली आहे. ट्यूब काढलेली आहे किंवा एक पाईप आहे. एक काय तर पाईप आहे ज्याचा हा जो आहे हा काय तर क्रॉस सेक्शनल एरिया आहे. क्रॉस सेक्शनल एरिया किती तर ए. क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे? ए आहे. सपोज देयर इज अ फ्लुइड flowing through the
फ्लोईंग थ्रू द पाईप काय तर एक फ्लुइड आहे. ते फ्लुइड आहे तर आपण काय करू आतमध्ये त्या फ्लुइड दाखवू, फ्लुइडचा फ्लो दाखवू. ठीक आहे. सपोज हा जो आहे हा काय तर फ्लो ऑफ फ्लुइड आहे, फ्लो ऑफ फ्लुइड. ठीक आहे. हे जे ॲरो आहे दिस ॲरोज gives you the direction of the flow. These arrows gives you the direction of the flow. Okay. What we have considered, this is the one pipe, fluid is flowing through this pipe in this direction. These arrows gives you the direction of the motion of the fluid. याच्यामध्ये आपल्याला काही टर्म्स समजून घ्यायच्या आहे, काही टर्म्स आपल्याला समजून घ्यायचे. फर्स्ट टर्म आहे याच्यामध्ये ते म्हणजे स्टेडी फ्लो. फर्स्ट टर्म आपल्याला जे समजून घ्यायचे ते म्हणजे स्टेडी म्हणजे काय, कॉन्स्टंट ना, स्टेडी आहे, अनस्टेबल नाही, स्टेडी आहे. स्टेडी फ्लोचा अर्थ असा होतो की इट इज द फ्लो इन विथ द मेजरेबल प्रॉपर्टीज. मेजरेबल जे आपल्याला मेजर करता येतात, मेजरेबल प्रॉपर्टीज लाईक मेजरेबल प्रॉपर्टीज लाईक pressure or velocity remains constant over a time, remains constant काय राहते, कॉन्स्टंट राहते ओव्हर अ टाइम. हे टाइम जरी चेंज होत गेला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये याचा अर्थ असा आहे की या एखाद्या पॉइंटला तुम्ही व्हेलॉसिटी काढली. सपोज ही जी व्हेलॉसिटी आहे या ठिकाणी 5 मीटर पर सेकंद आहे किंवा आपण म्हणजे 7 मीटर पर सेकंद आहे. आता तुम्ही मेजर केली आणि पुन्हा काही वेळाने आले त्याच पॉइंटला आले तरी व्हेलॉसिटी तुम्हाला 7 मीटर पर सेकंदच मिळते. याला म्हटलं जातं स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो मध्ये ज्या मेजरेबल प्रॉपर्टी ज्या आपण मेजर करू शकतो, जसं आपण प्रेशर असेल किंवा व्हेलॉसिटी असेल ते काय राहतं तर कॉन्स्टंट राहते ओव्हर टाइम जरी चेंज झाला तरी त्या प्रॉपर्टीज काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट टर्म आपल्याला जे समजून घ्यायची आहे ते आहे फ्लो लाईन. ती जी टर्म आहे ती टर्म कोणती आहे तर फ्लो लाईन. फ्लो लाईन कशाला म्हटलं जातं? फ्लो लाईन ऍक्च्युली ह्याच्या मी जेवढ्या काही लाईन्स काढलेल्या आहे ना ह्या फ्लो लाईन्स आहेत. काय हा फ्लो लाईन्स आहे. फ्लो लाईन्सचा अर्थ असा आहे की इथून जर या ठिकाणाहून जर हा आपण एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल घेतला, कशाचा, फ्लुइडचा इंडिव्हिज्युअल पार्टिकल, आणि तो असा या प्रकारे काय करतात पुढे जातात मोशनमध्ये. इथे एक पार्टिकल घेतला तो या प्रकारे पुढे जातात. म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहे ना ह्या लाईन्स आपल्याला काय देत आहे तर पाथ देत आहे. काय देत आहे? पाथ देत आहे. पाथ कशाचा तर फ्लोचा. फ्लो कशाचा? इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द फ्लुइड. सो फ्लो लाईन इज द पाथ ऑफ individual particle of fluid in motion. ओके. तर हा फ्लो लाईनचा कन्सेप्ट आहे. ह्या सर्व लाईन्स करता ऍक्च्युअली फ्लो लाईन्स आहे. काय फ्लो लाईन्स. फ्लो कोण होत आहे? फ्लुइड म्हणजे काय तर काहीतरी पार्टिकलचं बनलेलं असेल. मग फ्लो लाईन्स काय आहे तर महत्वाचे जे वर्ड आहे त्याच्यामधले ते हे आहे पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तो कन्सेप्ट आहे स्ट्रीमलाईन. हे बरोबर समजून घ्या. स्ट्रीमलाईनचा कन्सेप्ट काय आहे. सपोज स्ट्रीमलाईन जे आहे ना हे काय असतं, एक कर्व असते. इट इज द कर्व. समजून घ्या मी काय म्हणतो स्टेप बाय स्टेप, वर्ड बाय वर्ड. इट इज द कर्व. इफ वी ड्रॉ tangent to this curve. ठीक आहे. इफ वी ड्रॉ टँजंट, एक स्ट्रीमलाईन काय असेल तर एक कर्व असेल. ओके. त्याला काय काढले आपण? टँजंट काढली. तर हे जे टँजंट आहे ना हे टँजंट आपल्याला काय देते तर दिस टँजंट गिव्स द डायरेक्शन देते आपल्याला, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड at that point. So streamline is a curve whose tangent gives the direction of the velocity at that point. आता बघा ऍक्च्युअल मध्ये काय असते, जेव्हा आपण अजून महत्वाचं आपण हा अभ्यास करत असताना स्टेडी फ्लो, बरोबर ना, स्टेडी फ्लो घेणार आहे. आपण रिअल फ्लुइड नाही घेणार आहे.
आपण आयडियल फ्लुइड घेणार आहे आणि आयडियल फ्लुइड कसं राहतो तर स्टेडी राहतो. काय राहतो? स्टेडी राहतो. बरोबर आहे का? मग या स्टेडी फ्लो मध्ये आपण याचा विचार करणार आहे स्टेडी फ्लोचा. या स्टेडी फ्लो मध्ये काय असतं महत्त्वाचं म्हणजे फ्लो लाईन्स अँड स्ट्रीम लाईन्स आर सेम. स्ट्रीम लाईन्स काय असतात तर आर सेम. म्हणजे ज्या फ्लो लाईन्स असतात त्या स्ट्रीम लाईन्स असतात. हे वाक्य अप्लिकेबल आहे फक्त स्टेडी फ्लोसाठी. कोणासाठी अप्लिकेबल आहे? स्टेडी फ्लोसाठी. आता बघा ह्या जे मी काढलेले आहे ह्या सर्व फ्लो लाईन आहे ना, तर त्यालाच खरं तर आपल्याला स्ट्रीम लाईन सुद्धा म्हणतात. कारण आता सपोज मला जर एखादा जो पार्टिकल आहे, आता हा घेतला होता आपण, इथे मला व्हेलॉसिटी दाखवायची आहे, तर व्हेलॉसिटी दाखवण्यासाठी डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी दाखवण्यासाठी आपल्याला टँजेंट काढावी लागते. आपण सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं होतं की हा जो पार्टिकल आहे पार्टिकल इन मोशन आहे, परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण काय करतो टँजेंट. दिस टँजेंट गिव्स यू द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. नो डाउट हियर वी आर कन्सिडरिंग दॅट particle is rotating in a clockwise direction. Okay, tangent gives you the direction of the velocity. मग असं टाकायचं या ठिकाणी काय ना, हा जो आहे याला जर मला सांगा हा पॉइंट आहे, याला जर मी टँजेंट काढली तर याच्यावरून ओव्हरलॅप होणार आहे. बरोबर. सो इन स्टेडी फ्लो लाईन्स अँड स्ट्रीम लाईन्स आर सेम. सपोज आता हे जर डायग्राम सपोज अशी राहिली असती. समजा तो जो फ्लो आहे ना, इथे दाखवतो मी थोडासा, तो जर फ्लो रोटेटिंग राहिला असता, बरोबर, कसा स्टेडी राहिला नसता, तर मग त्या ठिकाणी आपण काहीतरी अशा प्रकारचा फ्लो दाखवला असता. फ्लुइडचा रोटेशन्स तयार झाले असते. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता मला जर टँजेंट काढायची असती तर मी अशी एक टँजेंट काढली असती. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा ही जी आहे हा त्याचा इंडिव्हिज्युअल पार्टिकल असा चाललेला आहे. इंडिव्हिज्युअल पार्टिकल असा चालला. तर हे काय झाली फ्लो लाईन. बरोबर आहे. आणि आता काय केलं आपण, एका पर्टिक्युलर पॉइंटला एक टँजेंट काढली. This tangent gives you the direction of the velocity. बरोबर. फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन, जसं आपण स्टेडी फ्लो मध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काय होतात, एक म्हणजे फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन काय असतात तर सेम असतात. परंतु ते जेव्हा रोटेटिंग असते, जेव्हा फ्लुइड हाय रेटला फ्लो होत असते त्यावेळेस हे कॉन्स्टंट नसते, एकावर एक येत नाही. ओके. फक्त आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला अभ्यासच नाही करायचा. आपल्याला अभ्यास कशाचा करायचा? वी हॅव टू स्टडी स्टेडी फ्लो वेअर द फ्लो लाईन्स अँड स्ट्रीम लाईन्स आर सेम. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्यासाठी, तो म्हणजे 4 नंबरचा. तो समजून घ्यायचा आपल्याला, फ्लो ट्यूब. ओके. ट्यूब म्हटलं आता मी, ट्यूब म्हटलं की काय करायचं, हे काय हा कन्सेप्ट होता फ्लो लाईन. आता काय फ्लो ट्यूब. अनेक फ्लो लाईन्स जर एकत्र आल्या तर आपल्याला फ्लो ट्यूब मिळते. काय मिळते? फ्लो ट्यूब. ऍक्च्युली हे जे डायग्राम आहे ओव्हरऑल, हे डायग्राम आहे फ्लो ट्यूबची. हे डायग्राम कशाची आहे? फ्लो ट्यूबची डायग्राम आहे. फ्लो ट्यूबची डायग्राम. फ्लो ट्यूब काय असते तर बघा, इट इज अ बंडल ऑफ बंडल म्हणजे काय? पूर्ण बंडल एकत्रित केलेलं आहे. इट इज अ बंडल ऑफ flow lines bounded by imaginary walls. ह्या ज्या आहे ह्या आपल्यासाठी ब्लॅक पेनने जे दाखवलेले आहे ह्या काय तर इमॅजिनरी वॉल्स आहे. ह्या काय तर या ठिकाणी इमॅजिनरी वॉल्स आहे. याच्या आतमध्ये जे आहे ह्या काय आहे तर फ्लो, याला एकत्रितपणे फ्लो ट्यूब म्हणता येते. ते काय तर बंडल आहे कशाचं? फ्लो लाईन्सचं, बाउंडेड बाय इमॅजिनरी वॉल्स. तर हे प्रत्येक डेफिनेशन, स्टेडी फ्लो असेल, फ्लो लाईन, स्ट्रीम लाईनचे डेफिनेशन बरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर काय तर आहे फ्लो ट्यूब. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला 2 डेफिनेशन्स पाहायचे आहे. मी आता हे काढून टाकतो इथचं. ठीक आहे. तर त्या 2 डेफिनेशन मध्ये महत्वाचं आहे लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. ठीक आहे. ह्या जर 2 डेफिनेशन आपल्याला समजला तर पुढे जाताना अजून आपल्याला डिफरन्सेस वगैरे पाहायचे आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे समजून येईल. सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे लॅमिनार फ्लो. ठीक आहे. किंवा यालाच म्हटलं जातं स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईनचा कन्सेप्ट वेगळा. ठीक आहे. स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन काय म्हटलं होतं की ते असे कर्व असेल की त्याला जर टँजेंट काढली तर आपल्याला काय भेटते? व्हेलॉसिटी भेटते. ठीक आहे. आता स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो. बघा लॅमिनार मध्ये काय ते थिन लेअर होते. काय होते? थिन लेअर. सपोज हेच डायग्राम पहा, याच्यामधून जर फ्लुइड फ्लो होत असेल
तर फ्लुइडची एक लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट. ओके, सो हिअर वी कॅन से दॅट द होल फ्लो ऑफ फ्लुइड इज डिवायडेड इनटू 8 layers, 8 thin layers, one layer above the another layer. ही लेअर याच्यावरती आहे, ही लेअर याच्यावरती आहे, बरोबर ना. वन लेअर अबव द अदर असं चालू आहे. लॅमिनार फ्लो मध्ये काय होते, मग हे जे लॅमिनाज आहे म्हणजे ह्या ज्या थिन लेयर्स आहे, थिन लेयर्स पुढे जात असताना स्मूथली एकमेकांवरून जातात. ते एकमेकांसाठी कोणताही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही, अपोजिशन क्रिएट करत नाही, रेजिस्टन्स क्रिएट करत नाही. सो लॅमिनार फ्लो इज अ फ्लो इन विच laminas, okay, or thin layer, laminas or layers one above the other असतात, one above the other, but flows smoothly. सर्वात महत्वाचं आहे कसे फ्लो होतात. फ्लो स्मूथली म्हणा किंवा स्टेडीली कॉन्स्टंट ते जात असतात. याला म्हटलं तर लॅमिनार, बरोबर, लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. लॅमिनार्स वन अबोव द अदर मूव स्मूथली काय होतात, स्मूथली एकदम काय होतात, मूव्ह होतात. किंवा कसे मूव्ह होतात तर स्टेडीली मूव्ह होतात. याला म्हटलं तर लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. स्टेडीली वर्ड आला. स्टेडी म्हणजे कॉन्स्टंट आहे, मेजरेबल प्रॉपर्टी जे आहे, टाइम जरी पुढे गेला तरी त्या पर्टिक्युलर पॉइंटला प्रेशर, व्हेलोसिटी सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा राहतील तर सेम राहतील. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा तो म्हणजे टर्बुलंट फ्लो. ठीक आहे, आता हा जो टर्बुलन्स म्हणजे काय, त्याचे रोटेशन, बरोबर आहे. टर्बुलंट फ्लो हा कसा असतो, सर्वात महत्वाचा हा इरेग्युलर असतो. कसा असतो, इरेग्युलर असतो, अनस्टेडी असतो. कसा असतो, अनस्टेडी असतो. तर ऍट फ्लो रेट जो असतो, फ्लो रेट इज व्हेरी हाय. फ्लो रेट इज व्हेरी हाय. सो दिस टर्बुलंट फ्लो इज अ वन विच इज इरेग्युलर. रेग्युलर राहत नाही, तो इरेग्युलर आहे. फ्लो पॅटर्न सारखा नाही, इथे जसा सारखा आहे. अनस्टेडी आहे. याचा अर्थ काय तर मेजरेबल प्रॉपर्टीज ज्या आहे, ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या काय होतील तर चेंज होतील ओव्हर टाइम. म्हणजे एखाद्या पॉइंटला जर इथे मी जर म्हटलं होतं की 7 मीटर पर सेकंद आहे, 5 मिनिटांनी जर आलो तर मे बी 9 मीटर पर सेकंद झाला असेल, 5 मीटर पर सेकंद झाला असेल. ओव्हर टाइम पर्टिक्युलर पॉइंटला मेजरेबल प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात. फ्लो रेट राहतो तो काय राहतो, व्हेरी हाय. असा जो फ्लो असतो तो कसा काय असतो तर त्याला म्हणतात टर्बुलंट फ्लो. आणि टर्बुलंट फ्लो मध्ये मुख्यतः एडीज फॉर्मेशन होते. काय होते, एडीज फॉर्मेशन होते. जसं आपण नदीला पूर आल्यानंतर आपण जे पाहू शकतो, बरोबर, खूप ठिकाणी असे आपल्याला गोलाकार चक्रासारखे तयार झालेले दिसतात. तो जो फ्लो आहे तो कसा आहे तर टर्बुलंट फ्लो आहे. ओके, तर ह्या आहे सॉरी याला 1 2 न म्हणता आपण 6 आणि 7 नंबरची डेफिनेशन. तर ह्या सर्व बेसिक डेफिनेशन्स आहे कशामध्ये तर फ्लुइड्स इन मोशन. लॅमिनामध्ये स्मूथली फ्लो होत जाणे, एकमेकांना अपोज करणार नाही. देयर विल बी नो फ्रिक्शन, there will be no internal friction between the different layers of the fluid in laminar flow. There will be no friction. Okay, and this is a turbulent flow मध्ये ह्या सर्व लेयर्स एकमेकांसाठी अपोजिशन रेजिस्टन्स क्रिएट करते. इरेग्युलर आहे, अनस्टेडी आहे. फ्लो पॅटर्न महत्वाचा म्हणजे फ्लो पॅटर्न जो असतो ना, फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. फ्लो पॅटर्न जो आहे तो काय होतो तर चेंजेस कंटिन्युअसली. फॉर एक्झाम्पल मे बी 2 मिनिटं अगोदर जर पाहिलं तर हा जो फ्लो असेल, हा फ्लो काहीतरी असा असेल या ठिकाणी, बरोबर आहे, असा असेल काहीतरी, इथे असा चालला असेल. मे बी मग काही वेळानंतर असं होऊन जाईल की इथे लगेच एकदम खूप जास्त एडी फॉर्मेशन होऊन जाईल, बरोबर आहे. इथे थोडा स्ट्रेट होता तर इथे मे बी अशा प्रकारचा रोटेट होऊन जाईल थोडंफार. तर हा जो फ्लो पॅटर्न आहे, फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली इन द टर्बुलंट फ्लो. Now we have to differentiate the laminar flow and the turbulent flow in the next slide.